नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना पुन्हा एकदा आपल्या या शिवछत्रपती इंग्लिश अकॅडमीमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत। काल आपण साधा वर्तमान काळ या विषयावर एक टॉपिक घेतलेला आहे, तर आज आपण पाहणार आहोत साधा वर्तमान काळ आणि साध्या वर्तमान काळाचा वापर। काल आपण काय पाहिले? साधा वर्तमान काळ म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म म्हणजे साधा वर्तमान काळ। त्याचं आपण सूत्र पाहिले, फॉर्म्युला कसा पाहिला? फॉर्म्युला बघितला आपण, एस प्लस व्ही प्लस ओ, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट। फॉर्म्युला पाहिला, त्याचं उदाहरण पाहिले। आज आपण साध्या वर्तमान काळाचे काय पाहणार आहोत? साध्या वर्तमान काळाचे आज आपण फॉर एक्झाम्पल पाहणार आहोत, उदाहरणं पाहणार आहोत। आणि हे उदाहरणं आज आपण फक्त तेवढ्यावरच काय करणार आहोत? त्याच टॉपिकवर विषय घेणार आहोत, साधा वर्तमान काळ। आता आपण पहिल्यांदा सूत्र पाहूया। कसं? पहा, साध्या वर्तमान काळाचं काय सूत्र आहे? कधीही लक्षात ठेवा, साध्या वर्तमान काळाचं सूत्र काय आहे? सब्जेक्ट म्हणजे कर्ता अधिक वर्ब अधिक ऑब्जेक्ट, हे झालं साध्या वर्तमान काळाचं सूत्र। सब्जेक्ट कर्ता वर्ब क्रियापद अधिक कर्म, हे झालं सूत्र। मग कर्ता काय आहे? त्या ठिकाणी कर्ता काय असेल? कुठलाही घ्या, प्रथम पुरुषी एकवचनी कर्ता घ्या, द्वितीय पुरुषी एकवचनी कर्ता घ्या, किंवा तृतीय पुरुषी फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन किंवा थर्ड पर्सन, याला आपण म्हणूया। आता बघा, जर आपण एक उदाहरण जर पाहिलं, कोणतं? फॉर एक्झाम्पल उदाहरण क्रमांक 1 आपण जर पाहिलं, काय? प्रथम पुरुषी एकवचनी कर्ता, काय वाक्य आहे? आय इट्स अ मँगो। याचा अर्थ काय होतो बघा, बारकाईने लक्ष द्या। कर्ता काय आहे? आय, कर्ता आय। हा काय आहे? हा एकवचनी प्रथम पुरुषी कर्ता आहे, आय। मी, आय म्हणजे कोण? मी। इट्स, इट्स म्हणजे काय? खातो, इट इट म्हणजे खाणे, हे क्रियापद। वर्ब काय? मूळ रूप, क्रियापदाला यश किंवा यश प्रत्यय आणि मूळ रूप। आय इट्स अ मँगो, हे काय झालं? दिस इज अ ऑब्जेक्ट, हे झालं ऑब्जेक्ट। आय इट्स, मी खातो आंबा, आंबा, मी खातो आंबा। मग हे मराठीचं असं म्हणायला कसं होईल? आपल्याला उच्चारण्यासाठी एवढं व्यवस्थित वाटत नाही, चांगलं वाटत नाही का? मी खातो आंबा मराठीत व्यवस्थित वाटत नाही, पण आय इट्स अ मँगो इंग्रजीमध्ये आपण तसं म्हणू शकतो, मी आंबा खातो। हेच आता आपल्याला मराठीत, शुद्ध मराठीत करायचं झालं तर काय? मी आंबा खातो। काल आपण बघितल्याप्रमाणे, काल मी तुम्हाला सांगितलं काय? इंग्रजीमध्ये क्रियापद हे शेवटी येतं, इंग्रजीमध्ये क्रियापद हे मध्ये येतं आणि मराठीमध्ये क्रियापद हे कसं येतं? शेवटी येतं। म्हणून असे आपण एकापेक्षा असंख्य वाक्य एका साध्या वर्तमान काळाचे किंवा सिंपल प्रेझेंट टेन्स, इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण? सिंपल प्रेझेंट टेन्स, साध्या वर्तमान काळाचे आपण बनवू शकतो। म्हणजे बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? साधा वर्तमान काळ। ज्या काळामध्ये क्रियापदाचे मूळ रूप आहे असते त्याला साधा वर्तमान काळ असे म्हणतात। आणि वर्तमान काळ हा वास्तववादी भूमिका मांडत असतो, वास्तववादी। मी आंबा खातो, मी गावाला जातो, मी क्रिकेट खेळतो, मी पत्र लिहितो, मी झाडावर चढतो, हे उदाहरणं आहेत। आणि मग ह्याच उदाहरणांना आपल्याला काय करायचं आहे? हेच उदाहरणं आपल्याला काय करायचे आहे? मराठीतून इंग्रजीमध्ये ट्रान्सफर करायचे, म्हणजे त्याचं भाषांतर करायचं। बघा, आता दुसरं वाक्य आपण बघूयात। दुसरं उदाहरण काय आहे? आय इट्स अ मँगो, मी आंबा खातो। दुसरं वाक्य आपण बघूया, काय? ही प्ले ऑन द ग्राउंड, ही प्ले ऑन द ग्राउंड, तो काय करतो? तो खेळतो, कुठे? तो मैदानावर
खेळतो, तो मैदानावर खेळतो. म्हणजे काय आहे, आम्ही आंबा खातो, तो मैदानावर खेळतो. कोणता काळ दर्शवतं? दिस इज अ सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि सिंपल प्रेझेंट टेन्सचं वैशिष्ट्य काय आहे? कर्ता अधिक क्रियापदाचे मूळ रूप अधिक कर्म, सब्जेक्ट प्लस वर्ब फॉर्म, फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप आणि कर्म. अशा पद्धतीची ही वाक्यरचना आहे. मी आंबा खातो, मी खेळतो, किंवा शी गोज टू स्कूल. शी गोज टू स्कूल. ती शाळेत जाते. शी गोज ती शाळेत जाते. म्हणजे ती शाळेत जाते. शी गोज टू स्कूल. बरोबर. किंवा तिसरं नंतर आपण पुन्हा एक उदाहरण पाहू शकतो. नंबर 4, राम गोज टू जंगल. राम गोज टू जंगल. राम वनात जातो किंवा राम जंगलात जातो. राम वनात जातो. म्हणजे काय आहे समजून घ्या. सुरुवात आपण कुठून केलेली आहे? वर्तमान काळापासून. वर्तमान काळाचा पहिला प्रकार आज आपण पाहत आहोत. तो कोणता? साधा वर्तमान काळ म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. आता आपल्याला कोणता पाहायचा नाही, सध्या कोणतंच नाही बघायचं. काय आपल्याला चालू वर्तमान काळ नाही बघायचं सध्या. फक्त आपल्याला या ठिकाणी नाऊ वी आर लुकिंग व्हॉट. आपण सध्या काय पाहत आहोत? ओनली सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि त्या सिंपल प्रेझेंट टेन्सचे आपण काय पाहत आहोत? ही उदाहरणं आहेत. हे these are the examples. 1 2 3 4. These are examples. Next example, पुढचं उदाहरण आपण पाहूया. We plays खो-खो. म्हणजे काय? We plays खो-खो. आम्ही काय करतो? आम्ही खो-खो खेळतो. आम्ही खो-खो खेळतो. मग यासारखे असं आपण काय करू शकतो? अनेक उदाहरणे आपण पाहू शकतो. म्हणजे एका वाक्यापासून किंवा एका कर्ता, क्रियापद आणि कर्म या रचनेपासून आपण असंख्य वाक्य इंग्रजीमध्ये बनवू शकतो. असंख्य वाक्य आपण इंग्रजीमध्ये बनवू शकतो. आणि ज्याला इंग्रजीचे हे 3 काळ मुख्य काळ आले आणि त्याचे 4 उपप्रकार म्हणजे 12 काळ ज्याला आले टेन्स, त्याला इंग्रजी बोलता येणं अत्यंत सोपं आहे. आणि म्हणून अशा असंख्य उदाहरणं आपण या ठिकाणी बनवू शकतो आणि इंग्रजी अत्यंत सोप्या पद्धतीने शिकू शकतो. अशा असंख्य उदाहरणे आपण बनवू शकतो. परत 6वं उदाहरण पहा. नेक्स्ट एक्झाम्पल, 6th एक्झाम्पल. 6वं उदाहरण काय आहे? They helps poor. They helps poor म्हणजे ते गरिबांना मदत करतात. ते मदत करतात कुणाला? पुअर. ते गरिबांना मदत करतात. म्हणजे याचा मराठीचा अर्थ काय होतो? ते म्हणजे कोण? दे म्हणजे ते, त्या, ती. ते करतात, ती करते किंवा त्या करतात. दे हेल्प्स पुअर. ते गरिबांना मदत करतात. ते गरिबांना मदत करतात. दे हेल्प्स पुअर. म्हणजे अशा पद्धतीने आपण साधा वर्तमान काळ पाहिला. साध्या वर्तमान काळामध्ये कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म अशी रचना ज्या काळामध्ये असते किंवा ज्या वाक्यामध्ये असते त्याला साधा वर्तमान काळ असे म्हणतात. आणि साधा वर्तमान काळ हा काय करत असतो? वास्तववादी भूमिका मांडत असतो. म्हणजे तो साधा वर्तमान काळ आहे असं आपण ओळखावे. या ठिकाणी या ठिकाणी इज, एम, आर याचा वापर होत नाही. फक्त क्रियापदाचे मूळ रूप असते.
म्हणून साधा वर्तमान काळ हा समजण्यासाठी अत्यंत सोपा आहे आणि तो समजून घेणे आणि नंतर आत्मसात करणे आणि त्याची अत्यंत साधी आणि सोपी वाक्यरचना आपण जर केली तर नक्कीच आपल्याला काय होते, वाक्यरचना करता येते. म्हणजे या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स अशा स्वरूपात आपण ही सिंपल प्रेझेंट टेन्सची काल आपण सूत्र पाहिलं, व्याख्या पाहिली आणि आज आपण या पद्धतीने काय पाहिलेलं आहे, एक्झाम्पल्स उदाहरणं पाहिलेले आहेत. म्हणजे आय, वी, यू, ही, सी, इट आणि दे हे जे प्रथम पुरुषी एकवचनी किंवा हे सर्वनाम आहेत, या सर्वनामांचा वापर कसा करायचा किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव आलं त्यांचा वापर करून जर वाक्यरचना बनवायची असेल तर ती साध्या वर्तमान काळामध्ये अशा पद्धतीने केली जाते. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी इंग्रजीचा एक टप्पा आज आपण पाहणार आहोत. हा आजच्यासाठी एवढ्यापुरतंच हे तुम्हाला महत्त्वाचं आहे. उद्या आपण तुम्हाला समजण्यासाठी दुसऱ्या काळाला सुरुवात करू. तो काळ असेल प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. त्यासाठी याच वेळेला तुम्ही काय करा, फक्त लक्षपूर्वक काळजीपूर्वक बघा आणि चांगल्या पद्धतीने अभ्यासाला लागा. चालेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच आपण इंग्रजी चांगल्या पद्धतीने शिकू. जय जिजाऊ, जय शिवराय.